नमस्कार, जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. 1 एप्रिल रोजी मी व्हिडिओ बनवला होता शिक्षण सेवक रद्द संदर्भात. कोर्टामध्ये नेमकी 2 तारखेला होणाऱ्या सुनावणीत काय होईल या संदर्भात मी बोललो होतो आणि त्यानंतरही त्याची अपडेट मी तुम्हाला देणार असं सांगितलं होतं. मात्र त्याची अपडेट तुमच्यापर्यंत व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. तरीही काही जण त्या व्हिडिओवर कमेंट करत होते की सर काही अपडेट नाही मिळाली. तर त्यांच्यासाठी मी सांगतो की 7 एप्रिल ही तारीख मिळालेली आहे, कारण 2 तारखेला आपली जी केसची सुनावणी होती ती तिथं झालेलीच नाही. त्यामुळं जवळची तारीख जी 7 एप्रिलची आहे ती मिळालेली आहे. नेमकं काय झालेलं आहे, आपल्या बाजूनं काय सकारात्मक आहे तेही मी तुम्हाला सांगेन. मात्र मला या शिक्षण सेवकाला खूप अत्यंत महत्त्वाचा तुमच्या आणि आमच्या सर्वांशी निगडीत असलेला एक अतिशय गंभीर विषयावर मला बोलायचं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्या विषयावर बोलतोय, मात्र होत काहीच नाही. तर तो विषय म्हणजे आपल्याला कल्पना आहे की एखाद्या शिक्षण सेवकाचा मृत्यू झाला तर कोणत्याही प्रकारचं संरक्षण ना त्या व्यक्तीला मिळतं किंवा त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या घरातल्यांना मिळतं. त्यामुळं हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आणि या घटना ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत. जवळजवळ 2 वर्ष सेवा करायची आणि उर्वरित फक्त केवळ 1 वर्ष शिल्लक राहिलेलं असताना आणि शासकीय सेवेत काम करत असताना कोणत्याही प्रकारचा लाभ त्यांच्या कुटुंबाला मिळत नसणं ही फार गंभीर बाब म्हणावी लागेल, खूप दुःखद बाब म्हणावी लागेल. तर मला तुम्हाला कल्पना आला असेल की मला नेमकं कशाबद्दल बोलायचं आहे. काल 4 एप्रिल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आणि त्यामध्ये आपले एक शिक्षण सेवक आहेत, त्यांचं अतिशय दुर्दैवी दुःखद निधन झालेलं आहे. आता नेमकं ते काय झालं, कशामुळं झालं आणि त्यांचा नेमका प्रवास कसा होता, त्यांची परिस्थिती सध्या काय आहे, त्यांच्या घरच्यांना सध्या कोणत्या वेदनेतून जावं लागतं या संदर्भात सविस्तर मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, आमच्यापर्यंत ती माहिती आलेली आहे, मात्र या विषयामध्ये गांभीर्य घेणं फार गरजेचं आहे. आणि ही जर परिस्थिती त्या आपल्या संबंधित सहकारी शिक्षकाची तुम्ही जर ऐकलात तर निश्चितपणानं शहारे आणणारी ही संपूर्ण तो प्रवास त्यांचा आहे. तर मला मी बातमीच्या माध्यमातून तो लेखन त्याचं केलेलं आहे. तर मला आशा आहे की तुम्ही ती निश्चितपणानं समजून घ्याल असं मला वाटतं आणि त्याच्यावर आपल्याला काय नेमकं करायचं या संदर्भात मी पुढे बोलणार आहे. तर मी लिहिलेल्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐनल तालुका कणकवली येथील 38 वर्षीय शिक्षण सेवक प्रशांत गंगाराम तांबे यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण शिक्षक वर्ग आणि समाज हळहळ व्यक्त करत आहे. म्हाळुंगे राणेवाडी तालुका देवगड येथील शाळेत कार्यरत असलेले तांबे हे अत्यंत प्रामाणिक, साधे आणि प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांचा जीवन प्रवास हा केवळ नोकरीचा नव्हता, तर तो होता संघर्ष, जबाबदारी आणि त्यागाचा प्रवास. जवळपास 14 वर्ष त्यांनी नोकरीसाठी संघर्ष केला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील पॅरालिसिसमुळे अंथरुणाला खिळलेले, आई सतत आजारी आणि दवाखान्यात, तर पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कपड्यांच्या दुकानात काम करणारी. अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मिळालेली शिक्षकाची नोकरी ही त्यांच्या आयुष्यातील मोठी जिद्द आणि यश होतं. मात्र नियतीने निर्दयी खेळ खेळला. 28 मार्च रोजी ओरोस येथे झालेल्या बाल कला क्रीडा व ज्ञानेमी होणार महोत्सवातून परतल्यानंतर त्यांना ताप आणि चक्कर येऊ लागली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्लेटलेट्स कमी झाल्याचं निदान झालं. आर्थिक अडचणीमुळे सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. पुढील उपचारासाठी गोवा येथे नेत असताना 4 एप्रिल रोजी दुपारी ॲम्ब्युलन्समध्येच त्यांचा मृत्यू झाला. ही केवळ एका व्यक्तीची मृत्यूकथा नाही, ही आहे व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेची वेदनादायक कहाणी. शिक्षण सेवक म्हणून काम करताना त्यांना केवळ 15,799 इतकंच मानधन मिळत होतं. अजून एक वर्ष पूर्ण झालं असतं तर त्यांना नियमित सेवेत प्रवेश मिळाला असता. मात्र या शिक्षण सेवक काळात ना कोणतीही सेवा संरक्षण, ना शासनाची मदत, ना कुटुंबाला अनुकंपा नोकरी. आज त्यांच्या पश्चात पत्नी,
आजारी आई वडील आणि विवाहित बहीण. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण सेवकांच्या मृत्यूची ही 5वी घटना आहे. तरीही शासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही. ही वस्तुस्थिती अतिशय वेदनादायक आहे. शिक्षण सेवक पद तात्काळ रद्द करून नियमित सेवा द्यावी, किमान बेसिक वेतन आणि सर्व सेवा संरक्षण लागू करावे, मृत शिक्षण सेवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व अनुकंपा नोकरी द्यावी अशी मागणी सर्वत्र अनेक वर्षापासून होते, आपल्याला कल्पना आहे. मात्र ते होताना दिसत नाहीये. आणि म्हणूनच मला या संदर्भात म्हणायचं आहे की शिक्षण सेवक हा शिक्षकच आहे, मग त्याच्यावर वेगळी वागणूक का? आज प्रशांत तांबे यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षक आपल्यातून निघून जातो, पण त्याच्या कुटुंबासाठी शासनाकडे कोणतीच ठोस तरतूद नाही. ही अत्यंत वेदनादायक आणि अन्यायकारक बाब आहे. म्हणजे प्रशांत तांबे सर हे शासकीय नोकरीच करत होते, जे इतर शिक्षक करतायत तेही तेच काम करत होते. मात्र त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीची आता सध्या त्यांच्याच बाबतीत नाही, असं कुठल्याही शिक्षण सेवकाचा अशा पद्धतीने जर मृत्यू झाला तर अशाच पद्धतीची परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरही पाहिलेली आहे. सरकारी सेवेत काम करूनही जर एका शिक्षकाच्या कुटुंबाला ना आर्थिक संरक्षण ना अनुकंपा नोकरी मिळत असेल तर ही केवळ व्यवस्थेची चूक नसून ती संवेदनशून्यता आहे. शिक्षण सेवक ही संकल्पना आता संपवण्याची वेळ आली आहे. शिक्षकांना तात्काळ पूर्ण हक्क, किमान वेतन आणि सेवा संरक्षण देणं गरजेचं आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडत राहतील आणि आपण शोक व्यक्त करत राहू. म्हणूनच मला असं वाटतंय की किमान यानंतर तरी शासनानं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि शिक्षण सेवक रद्दसाठी कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल आहे. 2-3 सुनावण्या झालेल्या आहेत. पहिलीच सुनावणी आलेली होती बेंचवर, मात्र बाकीच्या सुनावणीला केस आलीच नाही. आता 7 एप्रिल रोजी केस आहे. शासनानं लवकरात लवकर रिप्लाय दाखल केला तर कुठंतरी काहीतरी सकारात्मक गोष्टी या निमित्तानं घडतील, काहीतरी पदरात या शिक्षण सेवकांच्या घडेल. कारण ज्यावेळेला शिक्षण सेवक हे पद सुरू झालं होतं त्यावेळेला राज्याच्या परिस्थितीला पाहून, राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून हे पद सुरू करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर राज्याची सध्या परिस्थिती, आर्थिक बाजू खूप चांगली आहे असं सांगितलं जातं आणि ते आहे. तर मग शिक्षण सेवकांच्या बाबतीत अशी वागणूक का होतीये? शिक्षक तेच काम करतायत, समान काम समान वेतन हे धोरण शिक्षण सेवकांच्या बाबतीत का लागू होत नाही? हा खऱ्या अर्थानं प्रश्न मला या निमित्तानं या व्यवस्थेला विचारायचा, शासनाला विचारायचा आहे. आणि निश्चितपणानं जर 7 एप्रिल नंतरही आमच्या पदरात काही पडलं नाही तर मात्र आम्हाला एक वेगळ्या भूमिकेतून जावं लागेल असं या निमित्तानं मला सांगावंसं वाटतंय. त्यामुळं कळकळीची विनंती तर आहेच, मात्र त्याबरोबरच मी या निमित्तानं ठोसपणानं सांगू इच्छितो, जर काही सकारात्मक गोष्टी नाही घडल्या तर मात्र वेगळ्या भूमिकेत आम्ही निश्चितपणानं राज्यभरातले सर्व शिक्षण सेवक जातील यात शंका नाही. एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. राहिला मुद्दा शिक्षण सेवक रद्द याचिकेचं काय झालं, तर त्या ठिकाणी आपली आता सध्या जी केस आहे ती डायरेक्शन स्टेजला आलेली आहे. त्यामुळं कुठंतरी काहीतरी होईल असं वाटतंय. आणि अन्यथा नाही झालं तर मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलंच आहे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. कारण त्या वेगळ्या भूमिका घेतल्याशिवाय आपल्या पदरात काय पडेल याची खात्री मात्र आपल्याला घेता येऊ शकते असं मला वाटतंय. त्यामुळं पाहू आपण पुढं कशा पद्धतीने 7 एप्रिल नंतर जायचं आहे. 2 दिवस आहेत. 7 एप्रिलला सुनावणी होतीये. त्यानंतर पुन्हा एकदा वकिलांशी चर्चा करून आणि सर्व जे शिक्षण सेवक आहेत, कोर टीम आहे, त्यांच्यासोबत चर्चा करून आपण पुढील दिशा जी आहे ती निश्चितपणानं ठरवली जाईल. मात्र असे पुन्हा प्रशांत तांबे होऊ द्यायचे नाहीत या निमित्ताने एवढंच सांगतो. आणि राज्यभरातल्या शिक्षण सेवकांची एकजूट हे केवळ सिंधुदुर्गात घडलं म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही. आज उद्या कुठेही हे घडू शकतं. त्यामुळं शिक्षण सेवकांनो आपल्याला जागा होण्याची गरज आहे आणि काहीतरी करण्याची गरज आहे. जो करतोय त्याला साथ देण्याची गरज आहे. करतोय म्हणून केवळ आपण आर्थिक मदत झाली म्हणजे झालं होत नाही. तर साथचा अर्थ समजून घ्या. साथीचा ज्यावेळेला आपण एखाद्याला साथ देतो असं म्हणतो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणतो, तर तिथं केवळ पाठीशी असणं म्हणजे आर्थिक मदत होत नाही. हे मी
अधोरेखित करून सांगतोय. त्यामुळं माझी विनंती आहे की साथ देत आहेत तर संपूर्ण खंबीरपणानं साथ द्या असं मला वाटतंय, आणि ती साथ सर्वजण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. धन्यवाद.